नमस्कार वाईटी फॅमिली। आज आपण मुंजीमध्ये बनवला जाणारा वऱ्हाडी मसाले भात बनवणार आहोत। पहा वाईटी फॅमिली, मुंजी आणि लग्न समारंभामध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे असे हे वऱ्हाडी मसाले भात बनवले जातात। पहा, यांपैकीच आज आपण मुंजीमध्ये अगदी ज्या पद्धतीने हा वऱ्हाडी मसाले भात बनवला जातो तीच पद्धत फॉलो करून आज आपण मुंजीमध्ये बनवला जाणारा हा वऱ्हाडी मसाले भात आज आपण शिकणार आहोत। तर वाईटी फॅमिली, तुम्हाला पण हा मुंजीमध्ये बनवला जाणारा वऱ्हाडी मसाले भात शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती हिंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 14 जून 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। हा मुंजीच्या समारंभामध्ये बनवला जाणारा वऱ्हाडी मसाले भात कोणता आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तर तुम्हाला लागलीच असेल, हो की नाही। मुंजीमध्ये ज्या पद्धतीने हा वऱ्हाडी मसाले भात बनवला जातो त्याच पद्धतीने आज आपण हा मुंजीमधला वऱ्हाडी तोंडली मसाले भात बनवणार आहोत। हो गाईज, आज आपण मुंजीमध्ये बनवला जाणारा वऱ्हाडी तोंडली मसाले भात बनवणार आहोत। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूया। मिक्सरचं भांडं घेतलं, इथे स्वच्छ अशी धुतलेली ही हिरवीगार कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक, खोबरं आहे, सुकं खोबरं असेल तर सुकं खोबरं घ्या, पुदिना, बडीशेप, 1 चमचा धणे, जिरे। आता हे मिक्सरला सगळं बारीक करून घेऊयात आपण। छान असा मसाला आपण करून घेतलेला आहे। आता हा मसाला आहे ना, हे बघा मस्त अशी ही मसाल्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता हा मसाला आपण भांड्यात काढूयात। आता गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे। कढई तापली गॅसवरची की गॅस बारीक करायचा, त्यामध्ये तूप घालायचं आहे। तुपामध्ये फोडणीला जिरं, स्टारफूल घालायचं आहे, तसेच काळी वेलची घालायची आहे, तमालपत्र घालायचं आहे, 3 लवंगा, 3 मिरे घालायचं आहे, 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे। आता तुपामध्ये फोडणीला आपण जो कोथिंबीर खोबऱ्याचा जो हिरवा मसाला तयार केलेला होता मिरची वगैरे घालून, तो आता आपण फोडणीला घालून छान असा परतून घ्यायचा आहे। हा मसाला मुंजीमधल्या समारंभामध्ये आणि लग्न समारंभामध्ये ना हा वऱ्हाडी मसाले भात खूप डिफरंट पद्धतीने बनवला जातो। पहा, आणि मुंजीमधल्या समारंभामध्ये सुद्धा खूप डिफरंट पद्धतीने हा मसाले भात बनवला जातो आणि अगदी तीच पद्धत फॉलो करून आपण हा मुंजीमधला वऱ्हाडी मसाले भात बनवत आहोत। पहा आता आपण हा मसाला छान असा तुपामध्ये परतून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये थोडासा गरम काळा मसाला, हळद घालायची आहे आणि छान असा हा मसाला तुपामध्ये सुंदर असा परतून घ्यायचा आहे। खूप मस्त असा अरोमा सुटलेला आहे, पहा याचा खूप छान खमंग सुटलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे टॅमॅटो फोडणीला घालायचा आहे। टॅमॅटो फोडणीला घातल्याच्या नंतर पुन्हा 1-2 मिनटं हा मसाला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये। आता यामध्ये घट्ट दही घालायचं आहे। दही घालताना एक टीप लक्षात ठेवा, दही घालताना गॅस एकदम मंद करून मग दही याच्यामध्ये घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मंद गॅसवरती छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे। आता हा मसाला छान असा परतून घेतल्याच्या नंतर आता थोडासा गॅस मोठा केला तरी चालेल। पहा, आता यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत। कढीपत्ता घातल्याच्या नंतर पुन्हा हा मसाला छान असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही हा मसाला परतून घेताल तेवढा हा वऱ्हाडी मसाले भात खूप उत्कृष्ट होतो। पहा, तर पहा तुपामध्ये छान असे हे सर्व मसाले परतल्याच्या नंतर यामध्ये उभी कट केलेली ही तोंडली आपण ह्यामध्ये घातली आहे। ही पण 2 ते 3 मिनटं छान अशी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे। चांगली 2 ते 3 मिनटं ही तोंडली छान अशी मसाल्यामध्ये परतल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्या हे स्वच्छ निवडून धुवून घेतलेले हे तांदूळ आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान असे 2 ते 3 मिनटं
परतून घ्यायचं आहे। आणि एक सांगू का, ह्याच्यामध्ये गरम पाणीच यूज करायचं आहे। 1 वाटी तांदूळ आहे, 1 वाटी तांदूळाला आपण 2 वाट्या पाणी गरम केलेलं आहे। आता हे 2 वाट्या गरम केलेलं पाणी या वऱ्हाडी तोंडली भातामध्ये घालायचं आहे शिजण्यासाठी। या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवा मसाला बनवला ना, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाट्या पाणी घातलं आणि छान असं एकजीव करून घेतलं आणि तेच मसाल्याचं पाणी आपण 2 वाट्या गरम करून घेतलेलं आहे। आता हे गरम पाणी घातल्याच्या नंतर छान अशी दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे। तसेच वरतून आता चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि छान असं अर्धा चमचा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळल्याच्या नंतर एकजीव करून घ्यायचा आहे हा वऱ्हाडी मसाले भात आणि त्यानंतर 10 मिनिटं झाकण ठेवून मंद आचेवरती छान असा हा वऱ्हाडी तोंडली मसाले भात होऊन द्यायचा आहे। हो वायटी फॅमिली, अवघ्या 10 मिनिटामध्ये हा वऱ्हाडी तोंडली मसाले भात होतो पहा। 10 मिनिटं आता झालेली आहे। आता या मसाले भातावरचं झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यावरती छान असं ओलं खोबरं खवलेलं घालायचं आहे आणि तसेच हिरवीगार कोथिंबीर चिरून यामध्ये घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटासाठी पुन्हा या वऱ्हाडी तोंडली भातावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर हा वऱ्हाडी तोंडली भात सर्व करायचा आहे। तुम्हाला या वऱ्हाडी तोंडली भाताची जर ऑर्डर द्यायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर देते, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही हा वऱ्हाडी तोंडली मसाले भात ऑर्डर करू शकता। अशा पद्धतीने आपला हा मुंजीमध्ये ज्या पद्धतीने हा वऱ्हाडी तोंडली मसाले भात बनवला जातो, अगदी तीच पद्धत फॉलो करून आपण आज हा वऱ्हाडी तोंडली मसाले भात बनवलेला आहे। आणि हो वायटी फॅमिली, यामध्ये एक स्पेशल असा तांदूळ वापरलेला आहे। हाच तांदूळ वापरून वऱ्हाडी तोंडली मसाले भात मुंजीमधल्या समारंभामध्ये बनवला जातो पहा। आता हा वऱ्हाडी तोंडली भातासाठी कोणता तांदूळ वापरलेला आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तसं मला कमेंट करून सांगा। तुमच्या कमेंट आल्याच्या नंतरच त्यावरती मी स्पेशली असा हा व्हिडिओ बनवेल। तुम्हाला पण आयडिया येईल, तुम्हाला पण समजेल की वऱ्हाडी मसाले भात जेव्हा मुंजी समारंभामध्ये किंवा लग्न समारंभामध्ये बनवला जातो त्यासाठी कोणता तांदूळ यूज केला जातो। मला तर हे सिक्रेट कळलंय, तुम्हाला पण हे सिक्रेट जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। तर पहा वायटी फॅमिली, अशा पद्धतीने आपला हा छान असा मुंजीमधल्या समारंभामध्ये बनवला जाणारा वऱ्हाडी तोंडली मसाले भात आपला हा तयार झालेला आहे। आता आपण हा सर्व करायला घेऊयात। कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आपण ज्या पद्धतीने मुंजीमध्ये हा वऱ्हाडी तोंडली मसाले भात बनवला जातो अगदी तीच पद्धत फॉलो करून आज आपण हा वऱ्हाडी तोंडली मसाले भात बनवलेला आहे पहा। वऱ्हाडी तोंडली मसाले भात तुम्ही पण नक्की घरी बनवून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.